नमस्कार मैत्रिणींनो. चला तर म्हटलं आज सोप्या पद्धतीने भेंडी बनवावी. तर सोपी नाही तर रविवारी मसाला थोडंसं वाटण शिल्लक होतं. नॉनव्हेज आणलं होतं रविवारी. मग त्या वाटणामध्ये म्हटलं करून बघावी, कारण मी काय केली नाही अशी कधी. त्या वाटणातच फक्त शेंगदाण्याचा कूट आणि आपले घरातले मसाले जे आहेत ते आणि उभी भेंडी चिरलेली ती भेंडी त्याच्यामध्ये टाकली. ते मसाला आधी परतून घेतला, चांगला तेल सुटू दिलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये ती भेंडी टाकली. ती परतली थोडी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकून मग थोडी वाफवायला ठेवली ती भेंडी. एकीकडं कुकर लावलाच होता आधी मी. मग कुकर लावल्यानंतर तो पण गार झाला होता. मग वरण पण लागलीच केलं. तर मोबाईल पण मीच धरायचा आणि फोडण्या पण मीच द्यायचं. कारण आता कसं आहे, सुट्ट्यांचे दिवस आहेत, मुलांना सुट्ट्या आहेत, तर मुलं काही उठत नाहीत लवकर. आणि आम्हाला दोघांना नाश्ता जरा लवकरच लागतो, म्हणजे 8-8:30ला आम्ही दोघं नाश्ता करतो. पण मुलं काय उठत नाहीत लवकर, त्याच्यामुळं मग थोडंसं कधी उपीट कधी शिरा असं केलं की मग ते उठणार कधीच्या कधी. मग ते गार झालेलं पोरांना आवडतच नाही. म्हटलं आज आपण स्वयंपाकच करून बघूया डायरेक्ट मुलांसाठी. आम्ही खाल्लं उपीट, पण मुलांना डायरेक्ट म्हटलं जेवायलाच द्यावं. तरी मुलं उठली 10 वाजता. मग आता 10 वाजता उठल्यानंतर तरी पण कसं काय जेवणार ना, म्हणून मग त्यांनी चहा बिस्किट खाल्लं आणि म्हटले आम्ही जेवतो नंतर थोड्या वेळाने. थोडा वेळ म्हणता म्हणता नाहीतरी त्यांना 1-1:30 वाजलेच. आता काय मुलं मोठी आहेत, आपलं थोडंसं घेतात हाताने. मग वरण केलं आणि भेंडी पण झाली होती एकीकडं. आणि सुट्टी असल्यामुळं काय जरा थोडंसं वेळ जास्त जातो. एकाला एक आवडतं, एकाला एक आवडतं, त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे कधी सुट्टी संपती असं होतं खरंच. मला तर असं वाटतं बाबा, आता तुमचं मला माहीत नाही, पण मला असं वाटते की खरंच ही सुट्टी कधी संपते मुलांची शाळेची. म्हणजे मग एकदा भाजी चपातीचा डबा दिला की मग काम झालं. मग असं मी अशा पद्धतीने माझं मी स्वयंपाकाचं काम आज आटपायला घेतलं आणि वरण पण उकळलं, भेंडी झाली. म्हटलं भाकरी पण करून घ्यावे लगेच, म्हणजे मुलं उठली की जेवतील. पण काय मुलं म्हणजे जेवलीच नाहीत. भाकरी काय त्या भाकरीचा एक मला वैतागच येतो, कारण त्या बाईयांनी दळताना दळले, ज्वारीवर ज्वारी दळायला सांगितली तर त्यांनी बहुतेक गव्हावर ज्वारी दळली असावी असं मला वाटतंय. पण ह्याच्यावर जर काय पर्याय असेल तर मैत्रिणींनो मला कमेंटमध्ये सांगा. कारण भाकरीचं पीठ एवढं चिकट होतं आणि ते मळता पण येत नाही आणि थापतानाही थोडा त्रास होतो. पण आता काय करणार, एवढं आणले दळून म्हटल्यावर ते संपलं पण पाहिजेच ना. मग ते मस्त भाकरी छान फुगतात, पण खाताना थोड्या अशा गिचक्या लागतात. मग अशा पद्धतीने माझा स्वयंपाक पण तयार झाला मैत्रिणींनो. या जेवायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान छान.